नमस्कार, मी भाग्यश्री. टॉक टाइम मध्ये तुमचं स्वागत. आणि आजचा आपला विषय आहे ओठांची शस्त्रक्रिया. स्माइल पिंकीला सर्वोत्कृष्ट डॉक्युमेंटरीचा ऑस्कर सन्मान मिळाला. जन्मापासूनच ओठ फाटलेल्या एका लहानशा गावातल्या पिंकी नावाच्या मुलीवर ही डॉक्युमेंटरी बनवण्यात आली आहे. अशा प्रकारचं व्यंग असणाऱ्या मुलांची प्रतिनिधी जणू ही पिंकी बनली. आणि सुखद शेवटामुळे ही डॉक्युमेंटरी देशातल्या अशा अनेक पिंकींसाठी आशेचा किरणही बनली. आज टॉक टाइम मध्ये आपण अशाच लाखो करोडो पिंकींच्या या समस्येबद्दल आणि त्यावरच्या उपायाबद्दल बोलणार आहोत. आपल्या बरोबर आहेत प्लास्टिक आणि कॉस्मेटिक सर्जन डॉक्टर मेधा भावे. डॉक्टर, तुमचं IVM लोकमतमध्ये स्वागत. थँक्यू. डॉक्टरना तुम्हालाही जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 022-668-99204. डॉक्टर, मी आता जे म्हटलं की स्माइल पिंकी डॉक्युमेंटरी ऑस्करला पोहोचली, ऑस्कर सन्मान मिळालाय आणि त्यानंतर कुठेतरी दुभंगलेले ओठ हा जो विषय आहे तो चर्चेत आला. खरं तर मला मुळात दुभंगलेले ओठ आणि टाळू म्हणजे नक्की काय? दुभंगलेले ओठ म्हणजे मूल गर्भावस्थेत असताना साधारण 2 महिन्यापासून 4 महिन्यापर्यंत बाळाचा चेहरा तयार होत असतो. हा चेहरा तयार होताना जर ओठ जुळले नाहीत किंवा टाळू जुळली नाही तर ते तसेच ओपन राहण्याची शक्यता असते आणि ह्यालाच दुभंगलेले ओठ म्हणतात. ह्याच्याबरोबर नाकही वाकडं राहण्याची शक्यता असते, कारण ओठाबरोबरच नाकाची नाकपुडी खालची जुळत असते. तर ही प्रक्रिया जर व्यवस्थित पार पडली नाही तर ओठ ओपन राहतात, टाळू ओपन राहते, हिरड्या ओपन राहतात. ह्या डिफॉर्मिटीला एक रेंज आहे. कधी कधी ओठामध्ये नुसती खाच असते, तिथपासून ते ओठामध्ये 2 फटी, हिरड्यांमध्ये 2 फटी आणि टाळूपर्यंत अशापर्यंत हा स्पेक्ट्रम असतो. ओके, पण म्हणजे आता अर्थात जन्मापासून आहे तर त्याची काहीतरी कारणं असतील मुळात, आणि ती गरोदरपणापासून मला वाटतं सुरू होत असतील. तर अशी काही कारणं आहेत का याच्यामध्ये? बरोबर आहे. तर जन्मतः होण्याचं कॉमनेस्ट कारण असं आहे की जनुकीय दोष. जेव्हा चेहरा तयार होतो तेव्हा अनेक पेशींचं विभाजन होत असतं, त्या जुळत असतात. तर ही प्रक्रिया जर कुठेतरी डिफेक्टिव्ह झाली तर हा दोष राहतो. हे सर्वात कॉमन कारण आहे आणि दुर्दैवाने आपलं त्याच्यावर अजून काही नियंत्रण नाहीये. काही टाळता येण्याजोगी कारणं आहेत. त्याच्यामध्ये फोलिक ऍसिड सारख्या व्हिटॅमिनची कमतरता, अजीवनसत्वाचा एक्सेस किंवा कमतरता ही कारणं आहेत. तसंच आईनी स्मोकिंग करणं. त्याच्यामध्ये थोडंसं पुढे जाऊन मी असंही म्हणेन की बाळाच्या बाबांनीही स्मोकिंग करू नये, कारण आई समोर असताना स्मोकिंग झालं तर आई पॅसिव्ह स्मोकर होते. तर अशा तऱ्हेची कारणं आहेत. काही औषधं, हल्ली बऱ्याचदा आपण बघतो की मुली करिअरच्या मागे लागतात, लग्न उशिरा करतात आणि बऱ्याच जणींना त्यामुळे वंध्यत्वाची ट्रीटमेंट लागते. तर क्लोमिफिन सारखी काही औषधं जी ह्या इन्फर्टिलिटी ट्रीटमेंटसाठी वापरली जातात त्याच्यामुळेही हा दोष उत्पन्न होऊ शकतो. अशा तऱ्हेची कारणं आहेत. पण याच्याबरोबर मला वाटतं एक अनुवंशिकता म्हणून पण एक कारण आहे, तर ते किती योग्य आहे? ऍक्च्युली अनुवंशिकता हे आपल्या ह्याच्यामध्ये फार कॉमनली दिसत नाही. म्हणजे आपल्या बाळाला क्लेफ्ट लिप असेल तर आपल्या नातवंडालाही होईल ही शक्यता फार कमी असते. अर्थात ओरिसा सारख्या ठिकाणी काही जमाती अशा आहेत की त्यांच्यातल्या त्यांच्यातच लग्न होतात, बाहेरच्या जमातींमध्ये होत नाही. आणि मग अशा कम्युनिटीजमध्ये हा जनुकीय दोष असतो, तो फिरत राहण्याची शक्यता असते आणि त्याच्यामध्ये मग अनुवंशिकता हे कारण सापडू शकतं. डॉक्टर, आपल्याला एक प्रश्न येतोय विजय उपाध्यायांचा सोलापूरवरून. विजय, आपला प्रश्न विचारा. हा, नमस्कार. मी सोलापूर विजय उपाध्याय बोलतोय. ओके. हा डॉक्टर, हे जे पूर्वीचे जे लोक जे म्हणत होते की गरोदर स्त्री जर ग्रहणामध्ये जर बाहेर जर फिरली किंवा गेली तर पोटामध्ये होणाऱ्या मुलाला होठ किंवा हे कापले जातात, ही गोष्ट खरी आहे का? ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे आणि हा गैरसमज सर्वांनी टाळला पाहिजे. याच्यामध्ये ऍक्च्युअली असं होतं की बऱ्याचदा सासू आपल्या सुनेला दोष देते की ग्रहणाच्या वेळी ही बाहेर गेली किंवा अमावास्येच्या दिवशी तिने भाजी चिरली, मी सांगत होते ते तिने ऐकलं नाही. आता असं ओठ दुभंगलेलं मूल झालं की प्रत्येकाला हा दोष कुणाला तरी द्यावासा वाटतो, पण हे टाळलं पाहिजे. त्या मुलावर सर्वांनी प्रेम केलं पाहिजे, त्याला आपलं म्हणलं पाहिजे आणि त्याची ट्रीटमेंट करून घेतली पाहिजे. म्हणजे तुम्ही एक सुखी परिवार होऊ शकता.
मला वाटतं डॉक्टर मगाशी आपण बोलत असताना तुम्ही एक सांगितलं की जेव्हा सोनोग्राफीमध्ये कळतं की आपल्या मुलाला असं काही आहे तेव्हा आई बाबा पण नाकारतात ते मूल पुढे जन्म द्यायला. हो, हा अनुभव आता इतक्यात यायला लागलेला आहे. ज्यांना आपण डबल इन्कम नो किड टाईप ग्रुप म्हणतो, त्याच्यामध्ये क्लेफ्ट लिपचं मूल जन्माला आल्यावर त्याच्यावर 1-2 काही शस्त्रक्रिया करायला लागतात. थोडाफार त्याचा नॅचरली त्रास होतो, पण मुलांचे अनेक प्रकारचे त्रास नॉर्मल मुलांचे सुद्धा आपल्याला भोगायला लागतात. तर त्यामुळे तेवढ्या कारणासाठी मुलाला नाकारू नये. आणि गर्भावस्थेतच ही मुलं अबॉर्शन करण्याचा मार्ग पत्करू नये, अनलेस त्या मुलाला इतर काही अंतर्गत गुंतागुंतीचे दोष आहेत की ज्याच्यावर उपचार करणं केवळ अशक्य आहे. असं असेल तर वेगळी गोष्ट, पण केवळ क्लेफ्ट लिप किंवा पॅलेट आहे या कारणासाठी शक्यतो गर्भपात करू नये. कारण तुम्हाला माहिती नाही, एखाद वेळी ह्याच्यातूनच एखादा यशस्वी डॉक्टर, इंजिनियर, वकील हा बनू शकेल आणि समाजाला उपयोगी कार्य करू शकेल. आता तुम्ही उपचाराबद्दल बोललात, तर बेसिकली याच्यावरती शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार असतो? हो, शस्त्रक्रिया हा एकमेव उपचार आहे. कारण आता कापड फाटलं तर ते शिवायलाच पाहिजे, तर त्याप्रमाणे अतिशय कौशल्याचं हे काम आहे. तर शस्त्रक्रिया करून नाकाचं, ओठाचे स्नायू, त्वचा, इव्हन जो लाल ओठाचा भाग आहे त्याच्यामध्ये 2 भाग असतात, एक लाल आणि एक गुलाबी. तर प्रत्येक पॉइंट अत्यंत काळजीपूर्वक जोडला तर पहिल्या शस्त्रक्रियेत अतिशय चांगलं मूल दिसायला लागतं आणि शस्त्रक्रियेचा व्रणही फारसा शिल्लक राहत नाही. आपण पुढचा प्रश्न घेतोय मुकुंद वाघमारे यांचा आळंदीवरून. मुकुंद, आपला प्रश्न विचारा. मुकुंद, आपला प्रश्न विचारा. मुकुंद, संपर्क होत नाही काही कारणामुळे. पण डॉक्टर, आपण जे मगाशी बोलत होतो की उपचाराबद्दल, की ज्या प्रकारे शस्त्रक्रिया होते, आता तुम्ही एक छोटंसं त्याचं सांगितलं की अशा प्रकारे जनरली होते, पण याच्याबद्दल पण पालकांना काउन्सिलिंग करावं लागतं की नाही? असं पालकांना काउन्सिलिंग करायची अतिशय गरज आहे. कारण मूल जन्मल्या 2 दिवसाचं 3 दिवसाचं छोटं मूल आपल्याला सगळ्यांना दाखवायचं असतं, त्याला बघायला नातेवाईक येतात आणि अशा ह्याच्यामध्ये असं आपलं व्यंग असलेलं मूल दाखवणं हे फार अवघड होऊन जातं. पण त्या कुटुंबांनी आणि त्यांच्या नातेवाईकांनी थोडीशी शांतपणाने घेतलं पाहिजे, समंजसपणा दाखवला पाहिजे. हे मूल 3 महिन्याचं झालं, त्याचं वजन वाढायला लागलं की भूल देण्याचा धोका टळतो. त्याचप्रमाणे ओठ आणि नाक थोडे मोठे होतात, त्यामुळे आम्हाला ऑपरेशन करून अगदी योग्य तऱ्हेने जोडणी करायला खूपच सोपं जातं. त्यामुळे 3 महिने थांबलेलं बरं. अर्थात तोपर्यंत काही काळजी घ्यायला पाहिजे. ह्या मुलाला फीड करायचे काही विशिष्ट मार्ग असतात. म्हणजे नेहमी आपण आडवं घेऊन मांडीवर आई दूध पाजत असते, तर ह्या मुलांना थोडंसं उभं 45 अंशामध्ये धरून वाटी चमच्यानी दूध पाजायला लागतं. आई स्तनपान करणं त्यांना अवघड जातं, ती दमतात, त्यामुळे वाटी चमच्यानी दूध पाजायला लागतं. ढेकर काढायला लागतो. मला वाटतं त्याच्यामुळे त्यांच्या पोटात हवा जात नसेल त्याच्यामुळे. बरोबर आहे, हवा ऍक्च्युली ही मुलं जास्त गिळतात, त्यामुळे ढेकर काढला की खूप हवा बाहेर पडते. त्यामुळे ह्या मुलांना परत पाजायचं असतं आणि मग ती मुलं छानपैकी 2-3 तास झोपतात आणि त्यांचे 1 महिन्याला मान धरणं, 2-2.5 महिन्याला आईला ओळखणं, हसणं, ही सगळे माइलस्टोन्स त्या मुलांमध्ये छान दिसतात. तर त्या मुलांना नॉर्मल मुलासारखं वागवा, त्याला हृदयाशी धरा आणि प्रेम द्या, त्याच्याशी नॉर्मल आवाजात बोला. नक्कीच त्यांच्याशी त्यांना जास्त प्रेमाची गरज असते त्या वयामध्ये आणि त्यांना प्रेमच देणं गरजेचं असतं. आपण पुढचा प्रश्न घेतोय चेतन पाटील यांचा नंदुरबारवरून. चेतन, आपला प्रश्न विचारा. हा मॅडम, नमस्कार. मला मॅडमांना एक प्रश्न विचारायचा आहे. हा, प्रश्न विचारा आपला. हॅलो. हा, आपला प्रश्न विचारा, मला ऐकू येतोय. चेतन, आपला प्रश्न सलग विचारा. हॅलो. संपर्क होत नाहीये. पण ज्या प्रकारे आता ते सांगितलं की त्यांना जास्त प्रेमाची गरज असते, त्यांना जास्त सपोर्टची गरज असते, तर अशा शस्त्रक्रिया जेव्हा होते तेव्हा मला वाटतं पालकाबरोबरच त्या मुलालाही कुठेतरी काळजी घ्यावी लागत असेल. म्हणजे त्याला योग्य प्रकारे औषधोपचार होणं गरजेचं असतं. तर तशी काही प्रोसेस असते का की शस्त्रक्रिया व्हायचं आणि त्याच्या आधीपासून त्याचे काही ट्रेनिंग किंवा त्याचं काही चालू असेल? ऍक्च्युली शस्त्रक्रियेच्या आधी बऱ्याचदा जर ही दुभंगलेल्या ओठाची गॅप फार मोठी असेल तर ऑर्थोपेडिक्स करतात. त्याच्यामध्ये पातळ पेपरच्या टेपनी ही जर जवळ आणता आली
दोन्ही भाग ओठाचे तर प्रयत्न करतात. त्याचप्रमाणे दाताला छोटीशी प्लेट बसवून नाक उचलता येतंय का त्याचा प्रयत्न केला जातो आणि ते जर जमलं तर शस्त्रक्रिया करणं थोडंसं सोपं जातं. त्याच्यानंतर आईला ह्या शस्त्रक्रियेची पूर्ण कल्पना दिली जाते. साधारण 1-1.5 तासाचा वेळ या शस्त्रक्रियेला लागतो. बाळाला पूर्ण भूल द्यायला लागते. ह्या शस्त्रक्रियेच्या पूर्वी बाळाचा कान फुटलेला असता कामा नये किंवा ताप आलेला असता कामा नये, त्याला सर्दी खोकला असता कामा नये. म्हणजे अॅनास्थेशियाचे किंवा भूल देण्याचे जे काही धोके असतात ते टाळता येतात. थोडक्यात त्याचं आरोग्य व्यवस्थित असणं आरोग्य गरजेचं उत्तम असतं. पाहिजे आणि फीड चांगलं घेऊन त्या मुलाचं वजन व्यवस्थित पाहिजे. वजन व्यवस्थित असेल तर काही. आपण पुढचा प्रश्न घेतोय मुकुंद वाघमारे यांचा आळंदीवरून. मुकुंद, आपला प्रश्न विचारा. हे बघा, हा ज्या वेळेला हा जे ओठ तुम्ही चिकटवता ना, हो त्याचा परिणाम असा होतो हा की त्या त्वचेवरती हा हा इतर काही विपरीत परिणाम होतात हा आणि म्हणजे इन्फेक्शन वगैरे. हो त्यानंतर ते टिकतं का जास्त दिवस? किती ऍक्च्युली दिवस टिकतं? हा त्वचेवर विपरीत परिणाम होत नाहीत, कारण शस्त्रक्रिया करताना जंतू संसर्ग होऊ नये म्हणून चांगली काळजी घेतलेली असते. टाके काढल्यानंतर जेव्हा आम्ही सपोर्टसाठी एक चिकटपट्टी चिकटवतो तेव्हा कधी कधी त्याची ॲलर्जी येऊ शकते. तसं झालं तर आम्ही ती चिकटपट्टी काढून टाकतो. जर त्या बाळाचे स्नायू योग्य ठिकाणी आणून शिवले असले तर व्रणही फारसा शिल्लक राहत नाही. साधारण जखम पक्की भरण्यासाठी 17 ते 20 दिवस लागतात आणि त्याच्यानंतर फारशी काय काळजी घ्यायला लागत नाही. फक्त त्या व्रणाला थोडासा मालिश करायला लागतं, म्हणजे त्याचा कडकपणा कमी होतो. आपण याबद्दल अजूनही बोलणार आहोत, पण टॉक टाइम मध्ये आता घेणार आहोत एक ब्रेक. तुम्हाला जर काही प्रश्न विचारायचे असतील तर आम्हाला जरूर फोन करा. आमचा नंबर आहे 02266899204.